विधिलिखित भाग 38. मी कुठेही जात नाही आहे विना. मी इथे स्वतः नाही तर अंकल आंटीने बोलावले म्हणून आलो. आणि तसेही आता आलोच आहे तर अंकल आंटीसोबत आपल्या विषयीही बोलून घेतो. बोलत विद्युत आत येत आर्मरेस्टवर हात ठेवून सोफ्यावर रेलून बसला. तर विना अस्वस्थ होत सोफ्याजवळ उभी त्याला केविलवाण्या नजरेने बघू लागली. ते काही बोलेल त्याआधीच मानसी त्यांच्या रूममधून बाहेर आल्या. पाठोपाठ पियुषही आले. त्यांना बघताच विनाने आवंडा गिळला. नजर आपसूक झुकली. गुड मॉर्निंग अंकल आंटी. विद्युतने त्यांना ग्रेट केले. गुड मॉर्निंग बेटा. विना तूही बस. पियुष बोलले. तसे विना सोफ्यावर बसली. मेड चहा नाश्ता घेऊन आली तसे सगळ्यांनी शांतपणे नाश्ता करून घेतला. विद्युत निर्विकार बसून होता. मनात शब्दाची जोडवणी सुरू होती. विनाही काहीशी अस्वस्थ दिसत होती. विद्युत, मी मुद्द्याचे बोलतो. कधी लग्न करायचे ठरवलेस तू? जवळजवळ 1.5 वर्ष झाला तुझी आणि शनायाची एंगेजमेंट होऊन. आता तर सगळे तुमच्या लग्नाविषयी विचारत असतात. पियुष बोलले तसे विद्युतने चमकून त्यांना पाहिले. वीणा मात्र अस्वस्थ झाली. अंकल, मला तुमच्यासोबत महत्त्वाचे बोलायचे. मला चुकीचे समजू नका, पण मला शनायासोबत नाही तर वीणासोबत लग्न करायचे आहे. त्यासाठी तुमची परमिशन हवी आहे. विद्युत त्यांच्याकडे न बघताच बोलला. वीणाने घाबरून मान खाली घातली. पियुषने मानसीला पाहिले. आणि शनायाचे काय? तिच्यासोबत एंगेजमेंट झाली तुझी. पूर्ण देशाला माहीत आहे तुम्ही दोघे एंगेज आहात. असं असताना अचानक दुसऱ्या मुलीशी लग्न? कळते ना? पियुष त्याला रोखून बघू लागले. मला कधी शनायाशी लग्न करायचे नव्हतेच. मी तर खूप आधीपासून वीणावर प्रेम करतो आणि तीही माझ्यावर तेवढंच प्रेम करते. आणि तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो, आमचे ऑलरेडी लग्न झाले आहे. विद्युतने न घाबरता सगळं खरं काय ते सांगितले. काय? लग्न झाले? कधी? आम्हाला कसे माहीत नाही? वीणा, तू तरी सांगायचे होते. मानसी आश्चर्याने त्यांना बघू लागल्या. लग्न तर 3 वर्ष आधीच झाले. तिलाही माहीत नव्हते. काही कारणाने ती दूर गेली आणि तिला सांगायचे राहून गेले. त्याच दरम्यान तुम्ही आणि आईने मिळून शनाया आणि माझी एंगेजमेंट फिक्स केली आणि मीही काही बोलू शकलो नाही. पण जेव्हा वीणा परत माझ्या आयुष्यात आली मग मात्र तिच्या दूर राहू शकलो नाही. मी तर आत्ताही तिला हक्काने माझ्यासोबत घेऊन जाऊ शकतो, पण तिची इच्छा आहे प्रॉपर विधिवत लग्न व्हावं आणि ती परमिशन घ्यायला घाबरत होती म्हणून मलाच बोलावं लागलं. विद्युत घडघड बोलत सुटला. पियुष मानसी पहिल्यांदाच त्याला एवढं बोलताना बघत होते. त्यांच्या लेकीला त्यांचे मत महत्त्वाचे आहे ऐकूनच मानसी पियुषच्या चेहऱ्यावर समाधान झळकले. वीणा अजूनही मान खाली घालून होती. हे खरं आहे वीणा? पियुष बोलले तसे वीणाने नजर उचलून त्यांना बघत होकारात मान हलवली. बघितले मान? तू विनाकारण टेन्शन घेत होती. आपल्या लेकीला तिचे प्रेम कसे मिळवून द्यायचे, विद्युतला वीणासोबत लग्नाचे कसे बोलावे विचाराने तू कित्येक रात्र जागून काढलेस आणि इथे तर सगळे प्रश्नच सुटले. आपल्याला तर जास्त काही करण्याची गरजच पडली नाही. पियुष हसून बोलले तसे विद्युत वीणा आश्चर्याने त्यांना बघू लागले. तुला काय वाटले विनू? आमच्या लेकीला कोणी आवडतो आणि आम्ही त्यासाठी प्रयत्नही करणार नाही? रात्री तुमचे बोलणे ऐकले होते मी. तुमच्या नजरेचे खेळ पाहिले होते मी. म्हणून आज विद्युतला बोलावून घेतले. मला बघायचे होते तुम्ही आता तरी खरं सांगणार की नाही? मानसी हसून बोलल्या. त्यावर वीणा विद्युतने चमकून त्यांना पाहिले. पण बेटा, वामिनीला कसे सांगणार? ते या लग्नासाठी कधीही तयार होणार नाही. मानसी चिंता व्यक्त करत बोलल्या. मला फक्त तुमची परमिशन हवी होती आंटी. बाकीचं मी बघून घेईन. विद्युत त्यांना आश्वस्त करत बोलला. आम्ही तुझ्यासाठी खूप खुश आहोत बाळा. आम्ही विद्युतला त्याच्या लहानपणापासून बघत आलो. खूप चांगला मुलगा आहे. तुला नेहमीच खुश ठेवेल. मानसी तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत बोलल्या. त्यांचे डोळे हलके पाणावले होते. वीणा लगेच त्यांच्या मिठीत शिरली. थँक्यू आई.
वीणा कातर स्वरात बोलली. तिच्या मनावरचे दडपण दूर झाले होते. मानसीने लगेच तिच्या कपाळावर ओठ टेकवले. पियुषही प्रेमाने तिला गोंजारत होते. विद्युत हसत वीणाकडे बघत होता. तिची नजर त्याच्यावर पडली तसे ती गालात हसली. तेव्हाच पाठीमागून टाळ्या वाजवण्याचा आवाज आला. सगळ्यांनी आवाजाच्या दिशेने वळून पाहिले तर दारातून शनाया आत आली. ती रागाने वीणाकडे बघत होती. वा, काय प्रेम आहे. शनाया चिडून वीणाला बघू लागली. काय मिळाले ग तुला? अशी कोणती जादू केलेस तू त्यांच्यावर? पहिले तर तू माझी फॅमिली माझ्याकडून हिरावून घेतलेस आणि आता माझा फियांशेलाही स्वतःच्या जाळ्यात ओढलेस. आणि तुम्ही तर माझे मॉम डॅड होतात ना. मान्य, मी तुमची पोटची मुलगी नसेल, पण मला लहानाची मोठी तुम्हीच केले ना. माझ्या सुखासाठी तुम्ही काही नाही केले. माझ्या एका शब्दावर तुम्ही हर एक ती वस्तू मला आणून दिली जी मला हवी आहे. आणि आज एक क्षणही लागले नाही माझे सुख तुमच्या सो कॉल्ड मुलीच्या पदरात टाकायला. तुम्हाला माहीत आहे ना माझे विद्युतवर प्रेम आहे. मग माझे प्रेम माझ्यापासून हिरावून घ्यायला तुम्हाला काहीच कसे वाटले नाही? तुम्ही हिच्या प्रेमात एवढे आंधळे झालात की तुमच्या लेकीचे सुखही हिरावून घेत आहात. माझ्याविषयी आता तुम्हाला काहीच वाटत नाही का? तुम्ही मला तुमची मुलगी मानत नसलात तरी माझी मॉम डॅड तर तुम्हीच आहात ना. तुम्ही या आज आलेल्या मुलीसाठी तुमच्या पहिल्या मुलीचे आयुष्य स्वतःच्या हाताने उद्ध्वस्त करत आहात. शनाया आक्रोश करत रडतच बोलू लागली. मानसी पियुषने ओशाळून मान खाली घातली. आणि तू विद्युत, तू हिच्यासाठी आपली एंगेजमेंट तोडलीस? काय कमी आहे माझ्यात? कोणता गुन्हा केला मी जे सगळे मिळून मला शिक्षा देत आहात? शनाया रडतच सगळ्यांना जाब विचारू लागली. मी असे काही होऊ देणार नाही. तू फक्त माझा आहेस विद्युत. तुला माझ्याशी लग्न करावंच लागेल. शनाया सगळ्यांवर जडजडीत कटाक्ष टाकून रागात बाहेर निघून गेली. ते जाताच पियुष मानसी डोक्याला हात लावून बसले. सॉरी, माझ्यामुळे तुम्हाला सगळं ऐकून घ्यावे लागले. वीणा बोलली. तुझी यात काही चूक नाही बाळा, पण आम्ही यात करू तरी काय शकतो? तुम्ही दोघे एकमेकांवर प्रेम करता आणि तुमचे लग्नही झाले आहे. असे असताना शनायाची इच्छा कशी पूर्ण होणार? मानसी बोलल्या. वीणाने विद्युतकडे पाहिले. त्याने नजरेने तिला आश्वस्त केले. काही वेळ तिथे थांबून तो ऑफिसला निघून गेला तर वीणा VR स्टुडिओमध्ये. संध्याकाळी विद्युत घरी आला तेव्हा वामिनी, कुलदीप हॉलमध्ये बसून होते. ओजसही नुकताच घरी आला होता. सगळ्यांच्या चेहऱ्यावर गंभीर भाव. विद्युत काही न बोलता त्याच्या रूममध्ये जाऊ लागला. हे मी काय ऐकत आहे विद्युत? तू शनायाला सोडून वीणासोबत लग्न करत आहेस? ती वीणा जी कधी काळी स्वतःचे शरीर विकून पैसे कमवत होती. तू अशा बाजारू मुलीसाठी शनायासारख्या घरंदाज मुलीला नकार दिलेस. मी असे काहीही होऊ देणार नाही. तुला मी निवडलेल्या मुलीसोबतच लग्न करावं लागेल. नाहीतर तुलाही माहीत आहे वीणाला बर्बाद करायला मला एक सेकंदही लागणार नाही. वामिनीचा चिडका सूर कानावर पडला तसा विद्युत जागीच थांबला. पहिले तर तू तुझ्या बोलण्यावर आवर घाल आई. वीणा बाजारू नाही आहे. तसेही मी तुझ्या पोकळ धमक्यांना आता घाबरत नाही. तू कितीही प्रयत्न जरी केलेस तरी मी शनायासोबत लग्न करणार नाही. माझा निर्णय झाला आहे. रत्नपारखीची सून वीणाच बनणार. आणि राहिली गोष्ट तिला बर्बाद करण्याची, तर तू जास्तीत जास्त काय करू शकणार? जसे आधी धमकी दिलेस वीणाचे सत्य सोशल मीडियामध्ये व्हायरल करणार. पण याने मला काहीच फरक पडत नाही. तसेही माझे आयुष्य गेले मास्क मागे. वीणाला थोडासा त्रास होईल पण मी आहे तिला सावरून घ्यायला. आणि असं काही झाले तर मी वीणाला घेऊन कायमचा विदेशात सेट होईल. पण तू तुझा विचार कर. शेवटी तुला समाजात मिरवायचे असते. आणि हो, येत्या 2 दिवसात मी वीणासोबत लग्न करत आहे. तू लग्नाला यावेस अशी जबरदस्ती नाही आहे. बस मी माझे कर्तव्य पार पडत आहे. आवाजात जबर ठेवून बोलून विद्युत त्याच्या रूममध्ये निघून गेला. मी केव्हाच तुला समजावत आहे वामिनी, विद्युतचे सुख वीणामध्ये आहे. विनाकारण त्याच्या सुखाच्या आड येऊ नकोस. पण तू तुझ्या जिद्दीवर अडून आहेस.
आता तरी सुधार, नाही तर कायमच्या मुलाला तर गमावून बसशीलच, सोबत तुझ्या समाजात जो मान प्रतिष्ठा आहे तीही राहणार नाही. बोलून कुलदीप त्यांच्या रूममध्ये निघून गेले. भामिनी सुन्न होऊन सोफ्यावर बसून होत्या. त्यांचे डोळे हलके भरून आले. मॉम, वीणा चांगली मुलगी आहे. तिचा पास्ट विसरून एक माणूस म्हणून नाही का तिला बघू शकत? शेवटी भाईचे सुख तिच्यात आहे. आता तू ठरव, तुला भाईचे सुख महत्त्वाचे की तुझी जिद्द? ओजस वामिनीला बोलून त्याच्या रूममध्ये निघून गेला. वामिनी मात्र विचारात हरवल्या. 2 दिवसानंतर एका बँक्वेट हॉलमध्ये मंडप सजले. सनई चौघडे वाजू लागले. स्टेजवर मोठ्या अक्षरात विद्युत वेट्स वीणा लिहिले होते. जवळच्या मोजक्याच पाहुण्यांमध्ये हा विवाह सोहळा पार पडणार होता. सगळीकडे जणू उत्साहाचे वातावरण होते. एका रूममध्ये ओजस, सम्राट, अखिल, रुद्र विद्युतला तयार करत होते, तर दुसऱ्या रूममध्ये वीणा मिररसमोर बसून होती. मेकअप आर्टिस्ट तिचे काम करत होती, तर आत्या भैरवी, वसुधा, कावेरी, कस्तुरी तिच्या रूममध्ये तयार होत होत्या. तेव्हाच कुठून तरी मीडियाची माणसं त्यांचे कॅमेरे घेऊन बँक्वेट हॉलमध्ये आली. पाठोपाठ नवरीच्या वेशात सजलेली शनाया गेटमधून आत आली. सगळे आश्चर्याने तिला बघू लागले. ब्रेकिंग न्यूज. शनाया नाईक आणि विद्युत रत्नपारखे आज विवाह बंधनात अडकणार. रिपोर्टर मोठ्या उत्साहाने ब्रेकिंग न्यूज सांगत होते. शनायाची नजर चौफेर हॉलमध्ये घुमली. सॉरी विद्युत, मला मीडियाला बोलवावे लागले. तुला थोडासा त्रास होईल, पण मीही मजबूर आहे. आता तर तुला माझ्याशी लग्न करावंच लागेल. शनाया ओठावर कुटील हसू घेऊन स्टेजच्या दिशेने निघाली. विद्युत तयार झाला तसे त्याला घेऊन सगळे स्टेजवर गेले. विद्युत सोबत रुद्र, सम्राटची नजर सारखीच एंट्रन्सकडे जात होती. यार, या बायकांना आवरायला एवढा वेळ का लागतो? रुद्र वैतागून पुटपुटला. कारण त्यांना आपल्याला त्रास द्यायला आवडत असेल. सम्राट हसून बोलला. आपलं ठीक आहे, पण भाई, विद्युतचा थोडा तरी विचार करायला हवे होते. बघ किती बेचैन झाला तो त्याच्या होणाऱ्या नवरीला बघायला. रुद्र हसून बोलला. त्याला हसू नको हा रुद्र. 2दा लग्न केलेस तरी भैरवीला बघायला तो बेचैन झालेला, मग तर तो पहिल्यांदा लग्न करतोय. सम्राट हसून बोलला. दोघांच्या चर्चा ऐकून विद्युत गालातच हसला. तेव्हाच एका बाजूला भैरवी तर दुसऱ्या बाजूला आध्या वीणाला घेऊन मंडपात दाखल झाल्या. तसे तिघांचेही तोंड खुलेच राहिले, तर डोळे मोठे करून एकटक तिघेही त्यांच्या पार्टनरला बघू लागले. आध्या भैरवी तर नेहमीप्रमाणे सुंदर दिसत होत्याच, पण नवरीच्या वेशातली वीणा अधिकच खुलून दिसत होती. पिवळ्या रंगाची पैठणी, त्यावर लाल बॉर्डर, चेहऱ्यावर दुल्हन मेकअप, केसांचा मेसी बन बांधून त्याभोवती गुंफलेले निशिगंधाचे गजरे, हातात हिरवा चुडा, नाकात नथ, अंगावर मराठमोळा साज, कपाडावर मुंडावड्या, दोन्ही हातावर शेला, गालावर लाजेची लाली, नजर झुकलेली. एक एक पाऊल पुढे टाकून ती स्टेजच्या दिशेने जाऊ लागली. तसे विद्युतचे हृदयाची धडधड वाढली. सर, मॅमचे हात हातात घ्या. कॅमेरामॅनच्या आवाजाने विद्युत भानावर आला. वीणा स्टेज खाली उभी होती. तसे विद्युत तिला घ्यायला गेला. त्याने तिच्या पुढे हात केले. तसे तिने हसतच तिचे थरथरते हात त्याच्या हातात दिले. नर्वस आहेस? तिच्या थंडगार हातावर हलकेच दाब देत तिच्याजवळ झुकत विद्युतने विचारले. वीणा काही न बोलता त्याला बघू लागली. तिचे डोळे भरून आले. तिला तर विश्वासच बसत नव्हता. हा सोन्याचा क्षण तिच्याही आयुष्यात येऊ शकतो. तिच्या मनातील भाव विद्युतला कळले. त्याने नजरेनेच तिला नकार दिले. तसे डोळे उघडझाप करत तिने डोळ्यातील पाणी जिरवले. दोघांच्या मधात अंतरपाठ धरण्यात आले. पंडितजीने मंगलाष्टके गायला सुरुवात केली. त्या मंगलमय वातावरणात सनई चौघड्याच्या मधुर सुरात एक एक विधी पार पडू लागल्या. कन्यादान झाले. सप्तपदी झाल्या. विद्युतने वीणाच्या गळ्यात मंगळसूत्र बांधले. भांगेत कुंकू भरले. ते आजपासून वीणा विद्युत रत्नपारखे झाली होती. पियुष मानसीच्या डोळ्यात पाणी दाटून आले. शेवटी त्यांना लेकीचं कन्यादान करण्याचे सुख जे लाभले होते. कुलदीप, ओजस, अखिल खुश होते. भामिनी थोड्याशा नाराज दिसत होत्या, पण मुलाच्या हट्टापुढे त्यांना झुकावे लागले. दोघांनी मोठ्यांचे आशीर्वाद घेतले. वीणा, सम्राट
आध्याजवळ येत त्यांच्या पायात झुकली. तिचे डोळे अविरत वाहत होते. आध्याने लगेच तिच्या हाताला पकडून तिला उभे केले. वीणा हात जोडून पाणावलेल्या डोळ्यांनी कृतज्ञतेने आध्या सम्राटकडे बघू लागली. आध्याने लगेच तिला मिठीत घेतले. तशी वीणा मोठमोठ्याने रडायला लागली. ती आत्ताच्या घडीला काय फील करत असेल कोणी समजू शकणार नव्हतेच. सगळ्यांच्या डोळ्यात पाणी जमा झाले. समाजाने वाडीत टाकलेली कितीतरी पुरुषांची एका रात्रीची नवरी बनलेली रवीनाचेही लग्न होऊ शकते. तिने तर कधी स्वप्नातही विचार केला नव्हता. नियतीच्या विरोधात जाऊन तिला त्या दलदलीतून बाहेर काढून मानाने जगण्याची संधी आध्याने मिळवून दिली आणि रवीनाची ती वीणा बनली. एक एक संकटावर मात करत तिने तिचे ध्येय गाठले. या सगळ्यात विद्युत कसा तिच्या आयुष्यात आला तिलाही कळले नाही. तिचे सत्य माहीत असूनही घरच्यांच्या विरोधात जाऊन त्याने तिला निवडले. आज तिच्या हक्काचे सुख तिला मिळाले होते. वीणा, आता कधी मागे वळून बघायचे नाही. जुन्या गोष्टी आठवून कधी रडायचं नाही. आजपासून तुझ्या नवीन जीवनाला सुरुवात झाली. एकमेकांना समजून घेत सुखाने संसार करा. तिचे डोळे पुसत आध्या बोलली. वीणाने विद्युतला पाहिले. त्याने नजरेनेच तिला आश्वस्त केले. वीणाची पाठवणी झाली तसे सगळेजण रत्नपारखी विलाच्या दिशेने निघाले. शनाया स्टेजवर उभी विद्युतच्या येण्याची वाट बघू लागली. ओठावर विजयी हसू होते. काही वेळाने एक नवरीच्या वेशातली मुलगी आणि नवरदेवाच्या वेशात एक मुलगा स्टेजवर आले. शनाया गोंधळून त्यांना बघू लागली. मॅम, तुम्ही तर बोलत होता तुम्ही आज मिस्टर रत्नपारखीसोबत लग्न करणार आहात. ते हेच आहेत का? मग नवरीच्या वेशातील ही मुलगी कोण आहे? रिपोर्टरने शनायाला विचारले. एक मिनिट, तुम्हाला कोणी सांगितले इथे लग्न आहे? अहो, इथे शूटिंग सुरू आहे, दिसत नाही का? सगळं सेट केलं आहे. तुम्ही सगळे मध्येच कुठून आलात? आणि मॅम, तुम्ही इथे काय करताय? एक व्यक्ती लगबगीने तिच्या जवळ आला. शूटिंग कसं शक्य आहे? इथे तर लग्न होते ना? शनाया गोंधळून त्या व्यक्तीला बघू लागली. लग्न होते की नाही माहीत नाही, पण सध्या इथे शूटिंग सुरू आहे. काय मॅम, तुम्ही तर इंडस्ट्रीमध्ये काम करता, तरी खरे लग्न आणि लग्नाचे सेटही समजू नये? अहो, हे पाहुणे क्रू मेंबर्स आहेत आणि तो बघा कॅमेरा. तो व्यक्ती बोलला. काय मॅम, तुम्ही तर बोलले विद्युत रत्नपारखी इथे आम्हाला भेटणार आणि तुम्ही या नकली लग्नासाठी मीडियाला बोलावलात. खाली फुकट आमचा टाइम वेस्ट झाला. चला रे. रिपोर्टरने कॅमेरामॅनला खुणावले. तसे सगळेच शनायावर नाराजीत कटाक्ष टाकून हॉलच्या बाहेर निघून गेले. खरं खरं सांगा, विद्युत कुठे आहे? मी तुम्हाला मूर्ख दिसते का? स्टेजवर विद्युत वीणाचे नाव लिहून आहे आणि तुम्ही म्हणता इथे शूटिंग सुरू आहे. शनाया चिडून बोलली. आम्हाला ऑर्डर मिळाली, सिरियलची शूटिंग या बँक्वेट हॉलमध्ये करा. सगळे सेट आहे, फक्त इथे कॅमेरा घेऊन यायचे होते म्हणून आम्ही इथे टीमला घेऊन आलो. तो व्यक्ती बोलला. ऑर्डर मिळाली? कोणी दिली? शनायाला तर शॉकवर शॉक मिळत होते. VR सरांची ऑर्डर होती, तो व्यक्ती बोलला आणि शनाया शॉक झाली. विद्युत? त्याने केलं सगळं? शनायाला तर विश्वासच बसला नाही. विद्युत एवढा मोठा प्लॅन करू शकतो. तिने रागात मुठी आवडून घेतल्या. आधी तुमची सिरियलची शूटिंग कुठे होणार होती? शनायाने विचारले. VRच्या सेटवर, तो व्यक्ती बोलला. तसे लेहेंगा सावरत शनाया झपाझप पावलं टाकून हॉलच्या बाहेर निघाली. ती घाईने कार ड्राईव्ह करू लागली. डोळे रागाने आग ओकत होते. हे तू माझ्यासोबत चांगले नाही केलेस विद्युत. शनायाने बडबडत कारची स्पीड वाढवली. 1-1.5 तासानंतर शनाया सेटवर पोहोचली तर तिथे कोणीही नव्हते. स्टेजवर विद्युत वीणाच्या नावाचे बोर्ड लावले होते. सगळीकडे अक्षता, फुलं, पाकड्यांचा सडा दिसत होता. नुकतेच अग्निकुंड विझवले असल्याने त्यातून हलका धुवा निघत होता. शनायाने रागात त्यांच्या नावाची पाटी तोडली. स्वतःचा साज श्रृंगार तिने रागाने अस्ताव्यस्त करून घेत ती आक्रोश करू लागली. भानावर येत ती सेटच्या बाहेर पडली. कारमध्ये बसून वेगाने ती कुठेतरी निघून गेली. वीणा, विद्युत दारात उभे होते. पामीने बऱ्याच वेळपासून आत गेलेल्या त्या बाहेर आल्याच नाहीत. वीणाने नाराजीत विद्युतकडे पाहिले. तो तेवढाच निर्विकार उभा होता. कुलदीप ओजसही नाराज झाले. नवीन जोडप्याला दारात तात्कडत ठेवणे त्यांना आवडले नाही.
चल. विनाचे हात पकडून विद्युत गंभीर स्वरात बोलला. कुठे? विना गोंधळली. आपल्या घरी, विद्युत बोलला. तसे कुलदीप, ओजस शौकत त्याला बघू लागले. विद्युत, हे काय बोलतोस तू? तुम्ही कुठेही जाणार नाही, हेही तुमचेच घर आहे. कुलदीप लगेच बोलले. जर नवीन सुनेला घरात घ्यायला एवढा विचार करावा लागतो तर समजून जायचे तिला त्या घरात जागा नाही. तसेही मी कोणाकडून अपेक्षा नाहीच करत. जिथे विनाला मान नाही तिथे मलाही राहायचे नाही, विद्युत बोलला. विनाचे डोळे भरून आले. आध्या, भैरवी, रुद्र, सम्राट गालात समाधानाने हसले. दोघे तिथून जाऊ लागलेच तेव्हाच, कुठे चाललात तुम्ही? वामिनीचा चिडका सूर कानावर पडला. सगळ्यांनी वळून पाहिले तर वामिनी हातात आरतीचे ताट घेऊन विद्युतकडे रागात बघत उभ्या होत्या. तुला प्रत्येक गोष्टीची एवढी काय घाई असते विद्युत? स्वागताची तयारी घ्यायला वेळ तर लागतोच ना. पहिले एक शब्द तोंडातून फुटत नव्हते आणि आता बोलतोस तर फक्त दुसऱ्यांना दुखावत असतोस. विना, याला समजावून सांग हा, नाहीतर एक दिवस मार खाईल हा माझ्या हातचा. वामिनी नाराजीत त्याला बघत बोलल्या. विना आश्चर्याने त्यांना बघू लागली. कुलदीप, ओजस मात्र खुश झाले. असे डोळे मोठे करून बघू नको, माप ओलांडून घरात प्रवेश कर, दोघांना ओवाळून वामिनी बोलल्या. विनाने हसून हळूच मापला पाय लावले. तसे दारात धान्य पसरले. कुंकूच्या पाण्यात दोन्ही पाय ठेवून एक एक पाऊल पुढे टाकत तिने रत्नपारखीच्या घरात प्रवेश केला. तिच्या मागे विद्युत आणि बाकी सगळेही आले. वामिनी हसून त्यांना बघू लागल्या. थँक्यू वामिनी, शेवटी तू विनाला स्वीकारलेस. कुलदीप समाधानाने त्यांना बघू लागले. मी विद्युतची आई आहे, मलाही त्याचे सुखच हवे होते दीप. त्याच्यासाठी सगळं बेस्ट हवं होतं मला, एवढीच काय ती माझी चूक होती. वामिनी डोळ्यात पाणी घेऊन त्यांना बघू लागल्या. कुलदीपने समाधानाने त्यांना जवळ घेतले. लग्नाच्या धावपळीने विना थकली असल्याने तिला आराम करायला पाठवले. पाहुण्यांची गेस्ट रूममध्ये सोय करण्यात आली. विद्युत कपडे चेंज करून त्याच्या रूममध्ये बेडवर बसून होता. चेहऱ्यावर समाधानाचे हसू झळकत होते. भाई, ओजस दरवाजावर नॉक करत आत आला. काय अपडेट? विद्युत गंभीर सुरात बोलला. सी, आजची ब्रेकिंग न्यूज. तुझा अंदाज खरा ठरला. शनाया मीडियाला घेऊन हॉलवर आली होती, पण एकदम भारी प्लॅन बनवलेस हा भाई. ते तुला हॉलवर शोधत बसली आणि इकडे सेटवर तुमचे लग्न पार पडले. फायनली भाई, तुला तुझी जीवनसाथी मिळाली. मी तुझ्यासाठी खूप खुश आहे. ओजसने खुश होत विद्युतला मिठी मारली. लग्न तर झाले, पण ती घरी येऊन नक्कीच गोंधळ घालेल. फक्त मीडियामध्ये विना आणि माझे लग्न झाल्याची बातमी गेली नाही पाहिजे. विना पहिले जशी काम करायची तसेच कुठल्याही अडथळेशिवाय तिला पुढेही काम करता आले पाहिजे. आणि शनायाकडे जरा लक्ष असू दे. आता सेटवर तुझ्या भाभीच्या सेफ्टीची जबाबदारी तुझी. विद्युत ओजसला सूचना देऊ लागला. चिल भाई, किती टेन्शन घेतोस तू? आता सगळे टेन्शन दूर सारून दोघे फिरून या. मी तिकीट्स अरेंज करतो, बाकी सगळं माझ्यावर सोडून दे, ओजस हसून बोलला. तसे विद्युतच्या ओठावर हलके हसू फुलले. विद्युत, विद्युत. बाहेर शनायाचा मोठ्याने ओरडण्याचा आवाज ऐकू आला. तसे ओजस, विद्युत खाली निघून आले क्रमशः. तर आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लवकरच भेटू पुढील भागात. नमस्कार.